मैदानामध्ये क्या बात आहे. याने दादा टोटल 6,000चं कॅश प्राइज आम्ही त्यांच्याकडे देतो. रवींद्रची गरज सानिका 11चे पुरस्कर्ते काशीनाथ डुपरे हे देखील आलेले आहेत. हितेंद्र वडवी देखील आमचे खुश आहेत कारण सामना अनबिलिव्हेबल लास्ट विकेट होती आणि सगळंच काही होतं या मॅच मध्ये. फुल सस्पेन्स मॅच आपण बघितले. या देवी आपण पारितोषिक चला काशीनाथ डोपरे आपण या समोर रोख रक्कम 6,000 रुपयाचं कॅश प्राइज सानिका 11 रवींद्र करत यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जातं. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू होते मैदानामध्ये आणि जाऊया आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये. आणि दादा अभिनंदन. खूप अभिमान फील होतो कारण एवढा सिनियर खेळाडू जो अगदी वेळी उपयोगी पडला टीमच्या. मॅच ऑन होते 40+ मधून दोन विजेते संघ आता समोरासमोर येत आहेत. थँक्यू सो मच वैभव गोपी सर आणि आदेश पाटील सर. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक भोईर. पहिलाच बॉल डिलिव्हर केला. पुलरलेनचा बॉल त्यावरती सिंगल मध्ये डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 2 धावा आल्या पहिल्याच चेंडूवरती. सलामीची जोडी रवी आणि विकास पाहायला मिळत आहेत. पावशे बंधू मैदानावरती दाखल झालेला आहेत आणि त्याच वेळेला मैदानावरती दीपक भोईर गोलंदाजी मार्ग वरती. 4 ओव्हरची मॅच असेल. द्वितीय सत्रा मधली. पुढचा बॉल खोलवट टप्प्याचा बॉल होता त्यावरती सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. शॉर्ट लिमिट आपला हा चेंडू होता त्यावरती सिंगल आली आहे. कैलास पावशे आणि रवी पावशेची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. विकास पावशे आपण पाहतोय अगदी ऑरेंज ड्रेस मध्ये तुर्बे संघ 40+. त्याचबरोबर ब्लॅक ड्रेस कोड मध्ये बामाली संघ पाहायला मिळतोय. जय हनुमान बामाली संघ आणि गावदेवी तुर्बे संघ 40+ ही मॅच आपण एन्जॉय करत आहोत. आज 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले. रोहिंदन 40+, सिद्धी करवले 40+, आणि त्यामधून विजेत्या संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बामाली 40+ आणि तुर्बे 40+. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सुरुवात झाली आहे. आतापर्यंत धावा लागलेल्या आहेत त्या मात्र 3 धावा. पुढचा बॉल बॅटची काढा घेतली आहे. लेग स्लिप मध्ये बॉल चाललाय. सिंगल आली आहे धावफलकावरती. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय आणि जी गोलंदाजी केली जाते खऱ्या अर्थाने दीपक भोईर यांच्याकडून फारच चांगली गोलंदाजी. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 4 धावा टोटल स्कोर लागलेला आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघाची मॅच चांगली पाहायला मिळू शकेल कारण 40+चं क्रिकेट आता तेच क्रिकेट राहिले नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा तीच गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2-3 वर्षापासूनचा काल पाहिला तर. पुढचा बॉल खोलवट टप्प्याचा होता. याही बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाही. बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय थर्डमॅनच्या दिशेने. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा येत असताना अगदी आपल्याला तुर्बे संघाचाच आवाज येतोय जिथे मात्र फिल्डर गलती करतायत चुकी करतायत आणि तिथून मात्र फिल्डर या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं सोडून मात्र इथे अगदी आपण तुर्बे संघाचे पाठी राखे टाळ्या वाजून स्वागत करतायत. पाहूया मॅच कशी होणार. पुढचा बॉल दीपक भोईर यांच्या माध्यमातून फेकला जातोय. सबमरीन डिलिव्हरी यॉर्कर लेंथ फेकला चेंडू त्यावरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही. धावसंख्या रोखली गेली ती मात्र 6 धावसंख्येवरती. चेंडू अगदी चांगले फेकले जात आहेत. कोणत्याही वाईटचा किंवा नोबॉलचा चेंडू आतापर्यंत नाहीये. स्ट्रोकिंग चेंडू या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती धाव जरूर आली आहे. लास्ट टू गो. शेवटच्या बॉल वरती चुकी झाली अष्टरक्षकाची. बॉल चालला सीमारेषा बाहेर. लॉंग स्टॉप मध्ये आलाय हा चौकार. होते जयराज भोईर त्यांनी चुकी केली पा. शेवटच्या बॉल वरती मिसफिल्डचा चौकार. धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 9 धावा.
द्वितीय सत्रामध्ये आपण द्वितीय षटक घेऊन आला गोलंदाज. बॉलर कोणाला नाव का जनार्दन म्हात्रे गोलंदाजी मार्ग वरती. स्वर्गीय महेंद्र जयमान बामाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्ग वरती जनार्दन म्हात्रे पाहायला मिळत आहेत. स्टाकिंग गेमला विकास पावशी डावकुरे आताचे फलंदाज. ड्रेस कोड अगदी फारच छान दिसतोय. ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट ट्रॅक बऱ्याच संघामध्ये दिसत नाहीये. आजकाल आपलं ब्लॅक ड्रेस कोड जास्त वेळेला पाहायला मिळतोय. ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर बामणी संघाचा हा ड्रेस कोड अगदी नाईट क्रिकेटमध्ये चमकताना डिस्कट पाहायला मिळते. सिंगल आली या चेंडूवरती. एकेका धाब्याने धावफलक घालता ठेवण्याचा प्रयत्न जातोय. 11 धावा लागल्या धावफलकावरती. किपरच्या माध्यमातून झालेली चूक, चौकार आला त्या दिशेने. कदाचित सिंगल येऊ शकली नसती, मात्र चौकार आलाय आणि धावा झालेले आहेत 11 धावा. थोडी सुधारणा करणं अपेक्षित आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्ही गोलंदाज किंवा फलंदाजाच्या माध्यमातून जिंकू शकणार नाहीत. कारण नागाव टीमने सुद्धा तीच चूक केली. एका फिल्डरने जो बॉल अडवायचा होता तिथं चौकार दिला, जितेशला स्ट्राईक आली आणि जितेशने 2 षटकार टोकले आणि मॅच पराभूत झाले. फिल्डरची भूमिका खूप महत्वाची असते टेनिस क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट चाललाय. बॉल लांगोनच्या दिशेने. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. इथं पकडला, बॅकअप मिळालं नाहीये. चेंडू स्कीड झालाय. धावा आल्या 2. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 13 धावसंख्या लागली धावफलकावरती. सन्मानी अतिथी आपण पाहतो व्यासपीठावरती भास्करजी तरे साहेबांच्या वतीने हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा, तुर्वे संघासाठी ही मोटिवेट करणारे पारितोषिक, प्रोत्साहन देणारे पारितोषिक सन्माननीय भास्करजी तरे यांच्या माध्यमातून लावलं गेले. त्याच वेळेला गोलंदाजी आपण पाहिलेली तर अचूक टप्प्याची पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न याही वेळेला झालाय. चेंडू फेकी आली आहे, मात्र चेंडू पकडला जाऊ शकला नाही. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावाही ते पूर्ण झाल्या. प्रेक्षक मात्र एन्जॉय करतायत. कोणाच्या बाजूने आहेत ते समजत नाहीये, फक्त मजा घेत आहेत. आपल्या 40+ क्रिकेटपटूंची मजा घेत आहे. मात्र या 40+ क्रिकेटपटूंनी बरीच वर्षे काढली आहेत, चपलावर क्रिकेट खेळलेत ते. त्यांची तुम्ही मजा घेऊ नका मित्रांनो, प्रोत्साहन जरूर द्या. तर हरचंद्रजी पावची सर आणि श्याम पावची साहेबांना विनंती आहे, आपण मैदानामध्ये असाल तर आपल्याला विनंती आम्ही करतोय. आयोजन कमिटी आपल्याला विनंती करते, आपण व्यासपीठावरती यावं. आपण मॅच पाहण्यासाठी आला असाल तर यावं जरूर आपण व्यासपीठावरती. आजकाल हेच क्रिकेटपटू आपल्याला ट्रॅक टी शर्ट आणि शूज मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं हे क्रिकेट आपल्याला अगदी लाजवाब पाहायला मिळालं येणाऱ्या काळामध्ये. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मिस झालाय आणि यावरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही. तीच आवश्यकता आहे तुर्बे टीमला, कारण 2 षटकांमध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं चेंडूवरती. पुढच्या बॉलवरती जेल उडालाय. चेंडू काढले दीपक बोईर आलेले आहेत. जेल पकडला जातोय आणि जल्लोष पहा मैदानामध्ये एन्जॉय करत असताना तुर्बे टीम आणि त्यांचे पाठीराखे. थँक्यू सो मच. बामाले टीमला पारितोषिक आहे पहा, केशवजी पाटील यांच्याकडून सिद्धी करवल्याचे आहेत. त्यांनी कदाचित संघ पॅक केलाय आणि मोठे पुरस्कार ते सुद्धा आहेत त्यांचे. आणि बामाली टीम जेवढा धावा करेल त्यांच्यासाठी प्रत्येक धाबेसाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक धाबेसाठी असणार आहे. 50 धावा केल्या तर 5000 रुपये, 60 धावा केल्या तर 6,000 रुपये दिले जातील त्याला. हे पारितोषिक खूप मोठं आहे बामाला टीमसाठी. जर त्याने विजय प्रस्थापित केला आणि जेवढ्या धावा ते करतील त्यांच्यासाठी प्रत्येक धाबेसाठी इथून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कारण ब्रीद वाक्य राहिलेलं आहे 40+चं, प्रत्येक धाव आरोग्यासाठी. अरे फिटनेस खूप चांगला राखला जातोय 40+च्या क्रिकेटच्या माध्यमातून. कारण 40+च्या माध्यमातून आपण रायगड प्रीमियर लीग पाहिले, ठाणे प्रीमियर लीग पाहिले, रायगड ठाणे प्रीमियर लीग सुद्धा पाहतोय आणि रायगड आणि पनवेल प्रीमियर लीग सुद्धा 40+ची आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकेल. डिफेन्स केलाय, सिंगल आले धाव चेंडूवरती. नवीन आलेले फलंदाज रोहिदास आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र सिंगल पूर्ण झाले आणि 2 षटकांची अंतिम धावसंख्या झाली 17 धावा.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती बामाले टीमची, मात्र नंतर कमबॅक करत असताना जी काही गोलंदाजी साधली आहे जनार्दन म्हात्रे यांनी, अगदी त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 8 धावा दिल्या आणि संघाला रोखलंय 2 षटकांमध्ये 17 धावसंख्येवर. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण म्हणू शकणार नाही की ड्रिंक बेस हवा म्हणून, कारण 2 षटकांमध्ये अजिबात गरज नाही. मला वाटतं दिवसा जरूर आपण 30 किंवा 32 अंश सेल्सिअस मध्ये खेळत असतो, मात्र रात्रीच्या सत्रामध्ये अगदीच आपण पाहिलं तर 17-18 टेम्परेचर असताना त्यामध्ये जरूर चांगलं क्रिकेट आपण आपल्या माध्यमातून एन्जॉय करत असतो. एकनाथ म्हात्रे लिजेंड खेळाडू आणि सर्वाधिक चांगला अष्टपैलू खेळाडू टेनिस क्रिकेट मधला आणि तुर्भे संघाचा. वारंवार हा खेळाडू आपल्याला रायगड प्रीमियर लीग 40+ मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावर्षी कदाचित पनवेल प्रीमियर लीग होणार आहे 40+ ची, त्यामध्येही खेळताना हा खेळाडू पाहायला मिळू शकेल. खूप दर्जेदार खेळ राहिला आहे रेग्युलर संघामध्ये. आज 40+ च्या माध्यमातून 3रं षटक घेऊन आलाय. पाहूया कामगिरी कशी होते. 17 धावा लागले धावफलकावरती. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा दीपक बोईने झेल पकडलाय आणि दुसरी विकेट ते संपन्न झाली आहे 17 धावसंख्येवरती. थँक्यू सो मच. पुढील मॅच थँक्यू सो मच डीजे सागर. पुढील मॅच होणार आहे ती पुढील मॅच गावदेवी बुरदुल आणि ऋण 11 नारायण या टीम मध्ये खेळली जाणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आमचा पहिला ऑफिशियली कॉल आहे, कारण 3रं षटक चालू आहे. 4थ्या षटकामध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. विलास पावशे आलेले आहेत. एका बाजूने पावशे बंधू तर दुसऱ्या बाजूने म्हात्रे आणि बोईर बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच चांगली एन्जॉय होताना पाहायला मिळते. प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतायत. भरपूर सारी प्रेक्षकांची उपस्थिती या मॅच साठी पाहायला मिळते. धावा झाले 17 आणि आता मात्र पुढील चेंडू फेकण्यासाठी एकनाथ तयार आहे. फास्ट फीडर स्पर्धा आहे. दीपक भोईरा आपल्याला विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका आपण. कारण रेग्युलरच्या अजूनही 2 मॅच बाकी आहेत, त्यानंतरच्या अजून 2 ते 3 मॅच बाकी आहेत, त्याच्यामुळे सहकार्य करायचं आहे. पुढचा बॉल विलास पावशेचा हा फटका अलाउन द कार्पेट. इथून मात्र आलेल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडू फेकी आली, तोपर्यंत 2 धावा अजून जोडल्या गेल्या. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या वाढवण्याचं कार्य केलं जात आहे. मैदानामध्ये आपल्याला विलास आणि रवी पावशे पाहायला मिळत आहे. धावा झाली 2 धावांनी 19 धावा. पुढचा बॉल विलाससाठी एकनाथ. यावेळी तोच फटका बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत दुसरीचा कॉल दिला रवीने. डायरेक्ट हिट. फलंदाजी ते बाद झालाय. काय थ्रो केला मैदानामध्ये. कोणी थ्रो केला? पुरणने हा थ्रो केला आणि अगदी स्टंप उडवले. फलंदाज बाद झालाय 3ऱ्या क्रमांकाचा. आपण बघतोय पंचांनी येथे विनंती केली की नेमका कोणता फलंदाज बाद आहे. रवी पावशे थांबायचं आपण. जर विलास पावशे जाताना थ्रो लागला असेल तर कदाचित ते सुद्धा बाद होऊ शकतील. ऑनस्क्रीन आपण पाहूया. 3ऱ्या पंचांकडे इथे मात्र रेफर केलं गेलेलं आहे. थर्ड अंपायर आपल्याला विनंती आहे. या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहूया. पंचांनी रेफर केले की एक्झॅक्टली फलंदाज कोणता आउट आहे. आणि विशेष आपल्याला सहकार्य आणि भरपूर मोठं योगदान गारे यांच्या माध्यमातून लाभलेलं या आयोजनामध्ये. त्यांना विनंती करतो आम्ही, आपण व्यासपीठावरती या. आपली आयोजन कमिटी आपल्याला या ठिकाणी विनंती करते, कारण आपलं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे या डे नाईट स्पर्धेमध्ये. गारे यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत, कारण कोणती स्पर्धा सर्वांच्याच सहकार्याने संपन्न होत असते.
इथे इशारा आलाय, विलास पावशे इथे आउट आहेत. पहा किती अचूक लक्ष आहे पंचांचं सुद्धा. येस, गुरुदास भोई सर, अचूक लक्ष आपल्याला पाहायला मिळालं. कोणालाही माहित नव्हतं की इथे काय होईल, मात्र विलास पावशीची विकेट तेवढी महत्वाची होती या टीमसाठी आणि तीच विकेट संपन्न केली रनआउटच्या स्वरूपात. कॉल दिला तर रवी यांनी आणि विलास बाद झालेले आहेत. धाव एक जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावा झाल्या 20 धावा. षटकातले आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. बरोबर आहे, 3 चेंडू आणि त्यानंतर एक षटक बाकी आहे. स्कोअर कार्ड वरती एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला होता. एक धाव आली आहे. निलेश पावसे, स्वर्गीय महेंद्र स्मृती जय हनुमान बामाली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्यामध्ये ही चुकी झाली आणि विलास पावशे बाद झालाय. पुढचा बॉल अलाउन द कार्पेट खेळलाय, त्यावरती क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आले होते. क्षेत्ररक्षक चेंडू पकडत आहेत. ऋणव पुरण, आता मात्र थ्रो खराब आलाय. बॉल चालला सीमा रेषा बाहेर आणि चुकीचा कॉल दिलाय आणि 6 धावा. जमिनी लगतचा षटकार कोणी पाहिला नसेल, आज जमिनी लगतचा षटकार आलाय. 6 धावा जोडल्या गेल्या. धावा जिथे येत नव्हत्या तिथून मात्र थ्रो खराब फेकला. धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅकअप खराब आलं आणि तिथून मात्र 6 धावा. जर बॅट्समनच्या खात्यामध्ये जातील, तिथे बॅट्समन होते रवीने हा पटका एक्झिक्यूट केला होता. 6 धावा जोडत असताना धावा झाली आहेत 26 धावा. या 6 धावा कुठेतरी महागात पडू शकतील येणाऱ्या सत्रामध्ये. पुढचा बॉल एकनाथ मात्रे यांचा, कॅच उडाली आहे. पुन्हा एकदा दीपक भोईर होते. दुसरीचा कॉल रवीने दिलाय. 2 धावा पूर्ण करत असताना फंबल झाला. तिसरी येईल का, मात्र नाहीये. 2 धावांवर समाधान व्यक्त केलंय. धावा झालेल्या 2 धावांनी तब्बल 28 धावा. धावा कुठेतरी रोखत असताना एकनाथ मात्रला आपण पाहिलं. त्यानंतर तो थ्रो केला ना, तिथून मात्र धावांचा वेग वाढायला लागलाय. धावा झाली 28. या षटकातले आतापर्यंत ते चेंडू फेकले गेलेत 5. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा रवी पावशे असते स्ट्रायकिंगला आणि ह्या बॉल वरती बॉल सोडून देण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. खऱ्या अर्थाने मागचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि मागच्या दरवाज्यातून चोर कधी येऊन चोरी करून गेला आणि ते फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना क्लीन बॉल केलाय. शेवटच्या बॉलवरती मिळाली सफलता. पहा, रवींद्र पावशे यांनी खूप चांगलं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 28 आणि त्यामध्ये 22 धावसंख्या आपल्या वैयक्तिक पाहायला मिळतात रवी पावशे यांच्या. नवीन फलंदाज संजय गेलेले आहेत 1111. या संघाच्या टी शर्ट वरती आपल्याला नंबर पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर शेवटचं षटक येऊन घेणं येणारे गोलंदाज हे आपला बॅट्समन आहे बॉलर साईनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आणि संजय भोईर आलेले आहेत फलंदाजीसाठी युनाइट क्रमांक 6 वरती. धीरज पावशे आणि प्रवीण पावशे यांच्याकडून जय हनुमान हे संघाकडून जर 3 षटकार आम्हाला संघाने टोकले तर तब्बल पारितोषिक 10,000 रुपये. पहा पहिला आलाय का, बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. पहा पहिला आलेला आहे. 10,000 तयार ठेवा. निलेश पावसे पहिला षटकार ठोकलाय. दुसरा येणार का, 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसराही आलाय. निलेश पावसे ऑन फायर. षटकार क्रमांक 2. स्कोर कालवरती पारितोषिक 10,000 रुपयाचं. धीरज
प्रवीण पावशे ना. धीरज पावशे आणि प्रवीण पावशे यांच्याकडून हे पारितोषिक पटकावण्यासाठी निलेश पावशेंची तयारी झाली आहे, कारण आता एका षटकाराची आवश्यकता आहे. पारितोषिक मोटिवेटेड आहे, प्रोत्साहन देणार आहे, ते मात्र या ठिकाणी जरूर देण्यात येईल. मात्र आलेले 2 षटकार धावसंख्येला वेगवान परिस्थिती निर्माण झाली आहे. 40 धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती. खऱ्या अर्थाने 2 षटकांमध्ये फक्त 17 होत्या, त्यामध्ये कदाचित 15-20 धावसंख्येची भर पडेल असं वाटलं होतं, मात्र नाही. निलेश मात्र वेगळ्याच मोड मध्ये. तिसरा येईल का चेंडूवरती? 2 आलेले आहेत. हॅट्रिक षटकार येणार का? बॉल वरती चांगला फटका, बॉल चालला सीमारेषा बाहेर, आलाय चौकार. टोटल स्कोर 4 मध्ये 44 धावा. निलेश मात्रे काय फलंदाजी दाखल केले पहा. रवींद्र पावशे आणि निलेश पावशे फलंदाजी करतायत, त्याला साथ देत असताना आतापर्यंत या 3 चेंडूवरती तब्बल 16 धाबा वसूल केलेल्या आहेत आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 44 धावा. आणखीन 3 चेंडू बाकी जरूर आहेत, मात्र गोलंदाजी येत असताना साईनाथ भुईरवरती हा चढवलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या दरम्यान मात्र येणाऱ्या 3 चेंडूवरती अजूनपर्यंत किती धावसंख्या नोंदवली जाईल? धाबा झाले 44. 3 चेंडू आहेत म्हणजे अजूनही 50चा आकडा गाठू शकतील बामाली संघ. पुढचा बॉल त्यावरती टोला. हा षटकार मागच्या बॉल वरती आला होता. हनुमान टोला लगावलाय. संघाचं नाव आहे जय हनुमान आणि हनुमान टोला लगावलाय. निलेश पावशे ऑन फायर. षटकार डॉनची भूमिका साकारली आहे. निलेश पावशे ऑन फायर. काय फलंदाजी दाखवली. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेले आहेत. आपण विचारही केला नव्हता की ही धावसंख्या एवढी मोठी स्फुरेल आणि एवढी मोठी होईल. 50चा टोटलचा आकडा लागलाय धावफलकावरती. स्वर्गीय महेंद्र स्फूर्ती जय हनुमान बामाली 40+ संघाच्या धावसंख्येवरती. साईनाथ वरती हल्ला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीम मीटिंग छोटीशी झाली आहे. पुढचा चेंडूवरती काही बदल पाहायला मिळेल का? जरूर बदल पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल फेकला, त्यावरती सिंगल आल्या. निलेश पावशे जरूर दुसरी घेण्यासाठी धावणार आणि 2 धावा इथे झाल्या पहा. स्ट्रायकिंगला चेंडूपैकी केली होती क्षेत्ररक्षकाने. 2 आल्या. संघाची धावसंख्या 52. 2 षटकामध्ये फक्त 17 होत्या. कोणी विचारही केला नसेल की 50 धावा होऊ शकतील, मात्र ती धावसंख्या झाली आहे. पुढील मॅच बुर्दुली पक्ष ऋण 11 नारायण टीम मध्ये केले जाईल. धीरज पावशे आणि प्रवीण पावशे यांच्याकडून या चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू अडवला गेलाय, त्याच वेळेला मात्र फालोत्रेमध्ये सिंगल आली आहे. थोडीशी मजा मस्ती केली जाते कारण फ्रेंडशिप मॅच आपण पाहतोय आणि एक सिंगल येत असताना धावा झालेल्या आहेत 53 धावा आणि टोटल स्कोर कार्ड वरती आता मात्र 53 येत असताना 54 धावांची आवश्यकता गावदेवी 40+ तुर्बेस संघाला करायच्या आहेत 54 धावा. तर जाऊया मॅच जिथं मात्र टॉस कडे. बुर्दुली पक्ष नारायण टीमला मी विनंती करतोय. येस आदेश पाटील यांना विनंती करतोय. दिव्यांशू ग्राफिकचे आपले ओनर पाहायला मिळतात. केतनजी पाटील आलेले आहेत. खूप मोठी भूमिका पनवेल प्रीमियर लीग मध्ये राहते त्यांचे आणि त्यांच्याकडून काहीतरी पारितोषिक आलेलं आहे पहा. हारते तिथे पावशे साहेबांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी जायचं आहे. तिथे टॉस केला जाईल बुर्दुली पक्ष नारायण टीम मध्ये, जिथे जोडले जातील आमचे समालोचक मित्र वैभव भोपी सर. चला टॉस आपण इथे करतोय. आई गावदेवी बुर्दुल आणि ऋण 11 नारायण अशी लढत यानंतर बघायला मिळेल. खर तर रेग्युलर 1 गटातून ही 3री लढत आहे आणि त्याचा नाणेफेक आपण करणार आहोत. सुधीर आणि कॅप्टन वैभव आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. सन्माननीय पाहुणे आमचे सन्माननीय हरिश्चंद्र पावशे यांच्या शुभ हस्ते बामाली गावचे त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. वैभवचा लाऊड कॉल, टेल इज कॉल, इट इज हेड. तर गावदेवी बुर्दुल संघाने टॉस जिंकला. निर्णय सुधीर फील्ड फर्स्ट. शुभेच्छा दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये.
तर मान्यवरांचं शुभ आगमन जो होतंय अगदी बघू शकता सन्माननीय पंडित मामांचं इथे आगमन झालेलं आहे. मामा आपलं हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करेन की आपण आसनादेचं व्हावं. वेलकम. सन्माननीय पंडित मामांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला मॅच कडे आपण बघतोय. स्वर्गीय प्रभाकर असो पाटील स्मृती चषक आणि खर तर खूप चांगली लढत सध्या सुरू आहे. 240+ हे संघ ज्यामध्ये अगदी डे फॉर्मॅट मध्ये या दोन्ही संघाच्या 2 मॅचेस आपण कव्हर केल्या. पहिले सत्र बरंच काही बघायला मिळालं. बराच सस्पेन्स होता पहिल्या सत्रामध्ये. मैदानामध्ये आपण निलेश पावशे नावाचं एक सुनामी झालं होतं. ज्यानं 3 षटकार 1 चौकार लागवला. 40+ मधून एवढा दमदार खेळ करणं हे फार मोजके खेळाडू मी बघितलेत. आणि आज निलेश पावशे यांनी केलेली दमदार कामगिरी त्या बळबुत्यावर 4 षटकामध्ये संघानं टोटल 53 रन केलेले आहेत. 54 धावांचं आव्हान आता उभारलं गेलंय मैदानामध्ये. दमदार बॅटिंग खरं तर अप्रतिम पहिलं सत्र. हे 54 धावांचं टार्गेट तुर्बे 40+ कशा पद्धतीने हँडल करेल की बामाली 40+ त्यांना रोखेल, हे अनेक सारे प्रश्न खरं तर या दुसऱ्या सत्रामध्ये आता उद्भवत आहेत आणि यांची सगळ्यांची उत्तरं उर्वरित 24 चेंडूमध्ये दडली आहेत. सलामीवीर फलंदाज तुर्बे 40+ कडून आता मैदानामध्ये आलेत. एकनाथ म्हात्रे आणि त्यांना साथ देत असताना यादव म्हात्रे 2 बंधू. पहिला बॉल हल्ला बॉल केलाय आणि फिल्डर डाऊन द बॉल विकास ज्यांना झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलवर 440 व्होल्टचा झटका दिलाय बॅटर एकनाथ म्हात्रे यांच्या केसांत. लगावलं. इतिहासामध्ये आपण बराच इतिहास शिकलो, ज्यामध्ये असा इतिहास होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालवणार तेव्हा रयतेच्या मनामध्ये एकच चिंता होती. खरं तर एकतर अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना संपवेल किंवा तो आपल्या त्यांना अफजल खान महाराजांना सोबत घेऊन जाईल. हे इतिहास आपण वाचला. त्यानंतर महाराजांनी गनिमा कावा करत असताना अफजल खानाचा कोतला बाहेर काढला. हे इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु जर अफजल खान जसं महाराजांची राजमुद्रा होती अगदी तसेच अफजल खानाची राजमुद्रा होती, त्यामध्ये अफजल खान किती गर्विष्ठ आहे हे साफ स्पष्ट मत होतं. कारण महाराजांची राजमुद्रा आपण बघितली त्याचा अर्थ आहे जसं प्रतिपदेचा चंद्र कलेकलेनं वाढत जाईल तसंच महाराजांची कीर्ती आणि स्वराज्यासाठी महाराजांचं कार्य हे अजून मोठं होत जाईल. परंतु त्याच्याच अगेन्स्ट आपण अफजल खानाचे जर राजमुद्रा बघितली ना तर त्याच्यावर स्पष्ट त्याचा अर्थ असा होतो, जर उंच आकाशाला विचारलं या जगात सगळ्यात शक्तिशाली कोण आहे तर स्वतः देवदूत येऊन म्हणतील की अफजल खान. इतका तो गर्विष्ठ होता आणि अगदी महाराजांनी त्यांचा कोतला बाहेर काढत असताना त्याचं गर्व संपुष्टात आणलं होतं. हा इतिहास होता.
डीजे मास्टर अगदी तेज गाणं प्ले केलं आणि हा अगदी ऑफ कटर बॉल बघायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. टिचून मारा गोलंदाजीचा संजय भोईर यांच्याकडून. जबरदस्त प्रदर्शन मागील मॅच मध्ये रोहिदास बामळेकडून खेळत असताना 20 धावांची इनिंग साकारली होती. एका बाजूला तुर्पे 40+ कडून अगदी पुरण भोईर 35 धावांची इनिंग. ते 2 हिरे ठरले होते, मॅन ऑफ द मॅच ठरले होते पहिल्या विजयांमध्ये. परंतु सध्या आव्हान मोठं असताना तुर्पे संघाला लढायचं आहे मैदानामध्ये. एकनाथ म्हात्रे जे या मॅच मध्ये फारसं काही करू शकलेले नाहीत, गोल्डन डकचे शिकार बनले आणि त्यानंतर यादव म्हात्रे आणि पुरण भोईर यांना संघाचा डाव सावरायचा आहे. पुढे सरकले, थोडं फुटवर्क चांगलं होतं, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका, फिल्डर तिथे गचाल क्षेत्ररक्षण, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून घेतलं. 2 धावा या बॉलवर मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बाजूनं सध्या बघा. नाही आता हे प्रेक्षक थोडा मलाही प्रश्न पडलाय, कधी विकेट जात आहेत कधी षटकार येत आहेत, दोन्ही बाजूने आवाज येतोय. तर आता यांची परीक्षा घेऊया. चला, तुर्भेवाले किती आहेत आता? बामालीवाले या वाटत. चला, दोन्ही बाजूनं वाईड वॉर्कर केल्या, बॉलला ड्राईव्ह केल्या, बॉल चला मिड ऑन मधून लॉग ऑन कडे. पहिली रन म्हणले, दुसऱ्यासाठी थोडस तू मी सुरू होतं, परंतु संतुष्ट आहेत दोन्ही बॅटर. 1 रन या बॉलवर बघायला मिळेल. पहिलं सत्र बरंच होतं मैदानामध्ये. जेव्हा प्रेक्षकांकडून जेवढा एवढा अगदी उत्साह मिळतो ना, तेव्हा मैदानामधील रोमांचकपणा, क्रिकेट खेळा एक वेगळी एनर्जी असते खेळाडूंकडे. उंच केला फटका, आकाशामध्ये मुक्त संचार करताना दिसलाय. हो, उलट्या दिशेनं झेल, काय फिल्डिंग केली विलास पावशे. 100 पैकी 100 गुण द्यावे, इतकं सुंदर क्षेत्ररक्षण. ग्रेट कॅच. एकनाथ म्हात्रे, यादव म्हात्रे दोन्ही बंधू या मॅच मध्ये जो चांगला स्टार्ट त्यांच्याकडून हवा होता, खरं तर तो त्यांना देण्यामध्ये अक्षम ठरले ते. खरं तर आता या मॅच मध्ये पुरण भोईर कडून सगळ्याधिक अपेक्षा आहेत. या मॅच मध्ये MVP बनवावं लागेल पुरणला, जसं पहिल्या मॅच मध्ये तो बनला होता. मॅन ऑफ द मॅच मानकरी तो ठरला होता. 35 धावांची इनिंग त्याने साकारली होती. तोच पुरण भोईर सध्या मैदानामध्ये आहे. नवीन बॅटर आलाय आता बालाराम पाटील. धावसंख्या आहे ऑन बोर्डवर 3 धावा. बॅटच्या रडार मध्ये इंटू द स्लॉट, बॉल चालला डीप वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. हा धमाका षटकार. बॉल त्याने आपल्या नावी केले, परंतु मैदानामध्ये त्या क्षणी बाळराम पाटीलला देखील दाखवलं. अंतिम बॉलवर षटका ठोकत असताना आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत हे त्याने दाखवलंय. षटका ठोकलाय अंतिम बॉलवर आणि स्कोर बोर्ड पोहोचलाय. 2 खेळाडू गमावत असताना 9 धावा ऑन बोर्डवर आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये 2 उत्तुंग झेल. एक डबल, एक सिंगल, एक षटकार. काय हवंय कमिटी? चला, कमिटी मेंबर्स
चला मॅच आपण कंटिन्यू करतोय आता इथून. पहिले षटक जे 9 धावांचं राहिले त्यामध्ये 2 विकेट्स खरं तर प्राप्त झालेत संजय भोईर यांना. चला थोडस स्पीडअप करा प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. चला प्लीज इमिडिएटली लगेचच बामाळी संघ आपण फील्ड लावून घ्या. थोडं चर्चासत्र रंगताना आपण बघितलं. 2 खेळाडू वैयक्तिक 0 वर पोहोचल्यानंतर पुरण भोईर वैयक्तिक 3 वर खेळतोय, बालराम पाटील वैयक्तिक 6 वर खेळतोय. चला सेकंड ओव्हर लगेच स्टार्ट करायचे आपल्याला प्लीज. बामाळी संघ आपण विनंती आपल्याला, कारण ठीक रात्रीच्या आता 9:15 झालेत. बुर्दुल गावचे दमदार उपसरपंच सन्माननीय बिंदासदा पाटील यांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय बिंदासदा पाटील साहेब बुर्दुल उपसरपंच, त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. सामना थोडा स्टॉप करायचा आहे, ऑर्गनायझर कमिटीकडून सूचना आहे. पंच थोडा सामना स्टॉप करा. पंच ऑर्गनायझर कमिटी काहीतरी चर्चा करते. चला मॅच ऑन, मॅच ऑन. पंच सामना सुरू करा. चला निलेश पावशे गोलंदाजीसाठी आलेत. छान बॅटिंग मधून तुफान आणला होता मैदानामध्ये तेच निलेश. पहिला बॉल लेग कटर यशस्वीरित्या, थोडा बाउन्स त्यामध्ये होता आणि सीमर गोलंदाजी सध्या त्याने सुरू केली. निलेश पावसे डॉट बॉल अगदी बघा मिळतं पुरण भोईरच्या अगेन्स्ट. इथे बॉल टेकअप केला, बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये, परंतु समोर नजरेसमोर धाव घेतली. पंच सांगतात लेग बाय. अतिरिक्त रन सांघिक टोटल मध्ये ऍड केले जाईल. सिंगल फारसा फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. फिल्डिंग करत असताना टीम बामाळीला, परंतु तुर्बे 40+ या धुरंधरांना मैदानामध्ये लढावं लागेल, फाईट बॅक करावा लागणार आहे. शॉट लेंथ होती, हुक केला, पाठीमागे फिल्डर आहेत, टीपला झेल. तिसरी विकेट मिळा, फ्लातून फिल्डिंग सुरू आहे बामाली 40+ कडून. विकेट धन्यवाद डीजे. आजकालचा सोशल मीडिया हा कधी कोणाला व्हायरल करेल याचा नेम नाही. आजकाल सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटही आहे. या सोशल मीडियावर स्पेशली आता इंस्टाग्राम आपण जो पाहतो, काही चांगले कंटेंट असतात ते व्हायरल होण्यासाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते कंटेंट क्रिएटर्सला, परंतु जे येडे चाले करतात ना ते एका रात्रीत फेमस होतात. आजकालचा जो सोशल मीडिया आहे हे सत्य आहे. विकेट मिळाले, धावसंख्या फळकावर धाव आहे टोटल 10. 10 ऑन बोर्ड. एकूण विकेट गमावले 3. नवीन बॅटर मैदानामध्ये जनार्दन म्हात्रे आलेत. प्रेशर क्रिएट केल्या बामाली 40+ न सध्या विकेट्स घेत असताना दोन्ही बाजूने द्वंद्व युद्ध आहे. परंतु या मॅच मध्ये मागे मॅच उत्तम उदाहरण सानी केल्यावर रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. कधी काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतो. सुरुवातीला त्यांनी विकेट्स गमावल्या, त्यानंतर प्रवीण पावशे, धीरज पावशे, जयनमान ए संघाकडून विकेट रॅटिंगला दिलं जाईल. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते मिळेल विकेट. जेव्हा त्यांनी नुकता अगदी बघितलं निलेश
पावशे यांना जेव्हा षटकारांसाठी प्राइस लावलं होतं 10,000चं, तेव्हा त्यांनी 2 षटकार ठोकले आणि आता विकेट साठी लावल्यानंतर त्यांनी लगेचच विकेट संपादित केली आहे. जनार्दन यांच्या केसचा अंत झालाय. चौथा विकेट सध्या गमावत आहेत तुर्बे 40+ संगम. या मॅच मध्ये सगळं काही अवलंबून राहणार आहे पुरण भोईर यांच्यावर, कारण 35 धाबा त्यांनी मागील मॅच मध्ये केल्या होत्या. आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय इन ॲट 6 दीपक भोईर. चला बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. चांगला बॉल, सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्स केलाय. एक रन मिळेल, दुसऱ्यासाठी जोखीम पत्करलेली नाहीये. सिंगल्स बनते या बॉलवर. सध्या बामाली 40+ संघ बॅट वेल, बॉल वेल, फील्ड वेल, एखाद्या टीमला विजयाच्या दिशेनं घोडदौड करत असताना या तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगलं करायचं असतं. तयार नव्हते, बॅटर तयार नव्हते खरं तर. पंचाने डेड बॉल दर्शवलाय. निलेश पावशे यांचा छोटासा रनअप आहे, त्यामुळे लवकर इनॅक्शन मध्ये ते येतात. उलटास होता इनफिल्डच्या वरून, ओव्हर द कव्हर्स, डीपेक्षा कव्हरला. वाह क्या फिल्डिंग आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड टिकून ठेवलाय बामाली 40+ रन. इथे आणखीन एक चांगली फिल्डिंग बघायला मिळेल, परंतु 2 रन पूर्ण झालेले आहेत. 2 रन सेव्ह केले गेलेत. धावसंख्या फलकावर धावा आहेत. 2 षटकं जी एंड झालेत. स्कोरबोर्डवर धावा आहेत 13. एकूण 54 धावांचं लक्ष, त्यापैकी 13 बनलेत 12 बॉल मध्ये. आता उर्वरित 12 बॉल आणि 41 धावांची गरज. 12-41. संजय भोईर यांचं पहिले षटक, 9 धावा, 2 विकेट्स. निलेश पावशे यांनी अजून सुंदर गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये त्यांनी 4 धावा देत असताना 2 विकेट्स घेतलेत. 12 बॉल 41 धावांची गरज. तुर्बे संघाला आता इथून लढावं लागेल. या मॅच मध्ये इतक्या लवकर हार मानून जमणार नाही. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं बी पॉझिटिव्ह. तुम्ही नेहमी मैदानामध्ये सकारात्मक असले पाहिजेत आणि कठीण परिस्थितीमध्ये किंवा कठीण प्रसंगामध्ये स्वतःला तुम्ही सांगितलं पाहिजे, यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. शॉर्ट लेंथ होती, मला वाटतं स्वीप करण्यापेक्षा हुक किंबहुना पुल करणं सोपं झालं असतं, परंतु आता 11 मध्ये पाहिजेत 41. सामना थोडा कठीण होऊन बसला. रिक्वायर रन रेट 22च्या आसपास आहे. सोड दिल्या बॉलला पंच दर्शवतील इट इज वाईड बॉल. 100 कन्वर्ट केल्या जाईल. 11 बॉल आणि आता 40 धावांची गरज आहे. आक्रमणच तुमचा सावध पवित्रा ठरू शकतो या क्षणाला तुर्बे 40+ दृष्टिकोनातून. हा फुलटॉस बॉल, पंचांनी सांगितले नो बॉल, वेस्ट ऑफ हाईट, खराब फिल्डिंग, नो +4. 5 रन मिळतील या बॉलवर. अपकमिंग फ्री हिट. अकरा बॉल आणि 35 धावांची आता गरज आहे. फ्री हिट आहे. प्रेक्षक मायबाप प्लीज, प्रेक्षक राजाला विनंती आहे, तुम्ही एन्जॉय करा, परंतु प्लीज ते मंडप डेकोरेशन किंवा बॅनर्स आहेत, जो पडदा आहे, त्याला कोणती इजा पोहोचू नका. आमची विनंती आहे ऑर्गनायझर कमिटीकडून तुम्हाला. 11 आणि 35, 11 बॉल 35 हा खराब बॉल. जीवन पावशेचा 9 बॉल आला. निलेश पावशे यांना आपण बघितलं, त्यांच्याकडून मिसफिल्ड झाली, त्यावर चौकार आलाय. ही नवी प्रेरणा देणारे 5 धावा होत्या. पुढे सरकले 3 टू द स्लॉट. इनफिल्डच्या वरून निघाला बॉल. बाउंड्री लाईनचं दर्शन घेण्यासाठी षटकार. एखादा
मैदानामध्ये त्यांनी आशेचं किरणच एक नवीन दीपकच प्रज्वलित केलाय. प्लीज प्रेक्षक राजा विनंती तुम्हाला आम्ही करू, आमच्या डाव्या साईडला जे प्रेक्षक आहेत प्लीज पडद्याला त्रास देऊ नका. चला, ऑर्गनायझर कमिटी कडून सूचना आहे. तुर्बे संघाचे प्रेक्षक आणि इथे बामळे संघाचे प्रेक्षक, ऑर्गनायझर कमिटी आमच्यापर्यंत ती सूचना पोहोचवते. जर यानंतर तुम्ही असं कोणतं गालबोट लावत असाल तर पॅनल्टी तुमच्या टीमला दिलं जाईल, हे ऑर्गनायझर कमिटीने सांगितलंय. प्लीज. ओके, लॉट्स ऑफ थँक्स प्रेक्षक राजा, तुमचं थँक्यू. कोऑपरेट करा फक्त. स्कोरबोर्डवर धावा आहे टोटल 25. अजूनही 29 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. कारण एक वाईट, एक नो बॉल, 2 अनलिगल बॉल होते, एक डॉट बॉल, एक 6, 2 लिगल बॉल होते. त्यामुळे 10 मध्ये पाहिजेत 29 कंपल्सरी चेस. हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. गोलंदाज निघालाय जीवन पावशे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर दीपक भोईर यांचं आव्हान आहे, जे आता रंगात आले, ढंगात आलेत, आक्रमक झाले. 10-29 पुढे जाऊन खेळाचा प्रयत्न होता. फुटवर्क फार छान आहे, परंतु वार पलटवार सध्या या मॅच मध्ये सुरू असताना आपण पाहतोय. 9 बॉल 29 धावांची सध्या गरज आहे या मॅच मध्ये. वंडरफुल मॅच, फारच चांगले, कारण दोन्ही संघ संघर्ष करून आलेत. गती कमी केली, लेट कट केलाय, चपराक लगावले, बॉल चालाय बॅकवर्ड कव्हर पॉइंट कडे. 1 रन क्विक ऍक्शन मध्ये लगेचच थ्रो बघायला मिळालाय. थोडी रुटीन, आता जी रुटीन तुटली होती जीवनची ती आता त्यांनी मिळवली आहे. चांगल्या लेंथ वर आणि लाईन वर आता गोलंदाजी मागील 2 बॉल मध्ये त्यांनी केली. 8 बॉल 28 धावांची गरज आहे मॅच मध्ये. हाय व्होल्टेज रामापर्यंत हे बॉल, जे अपकमिंग 2 बॉल राहिलेत उर्वरित या ओव्हर मधील, ते फार निर्णायक राहणार आहेत. 8-0 मध्ये पाहिजेत 28 धावा. अतिशय चांगली मॅच, चित्त थरारक हा सामना आहे. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम. मागील 2 चेंडू सुरक्षित हाताळलेत. जीवन पावशे, नव जीवन, नव संजीवनी, नवीन उमेद, नवीन प्रेरणा देत असताना दिसलेत गोलंदाजीतून. 7 बॉल आणि आता 28 धावांची गरज आहे. हा बॉल फार निर्णायक राहील. सगळ्यात इम्पॉर्टंट फटका चांगला आहे, 2 खेळाडूंच्या मधून पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणनीती या बॉलवर 4 चौकार, 6 चेंडू, 24 धावांची गरज. धन्यवाद डीजे. धावा, थँक्यू. धावा झाले टोटल 30. चला, स्कोरबोर्ड टोटल 30 वर आहे. 6 चेंडूंमध्ये 4 षटकार पाहिजेत विजयासाठी. तुर्बे 40+ ला 6 मध्ये 24 धावांची गरज आहे. चला, थोडस लगेच स्पीडअप करत असताना आपण फील्ड सेट करून घ्या. शेवटचं षटक फेकतील गोलंदाजीच्या उंबरठ्यावर विलास पावशे. विलास पावशे यांना आपण बघू शकाल. अंतिम 6 बॉल विजयासाठी धावा पाहिजे 24. कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल? बामाली 40+ विपक्ष तुर्बे 40+. हे द्वंद्व युद्ध सध्या सुरू असताना मैदानामध्ये मोक्याच्या क्षणाला निलेश पावशेने केलेले 24 धावांची इनिंग आणि आता त्याच 24 धावा बॅलन्स राहिलेत. बघायचं आहे 6-24. पहिला बॉल बॉडी पासून दूर, विलास पावशे. चांगला बॉल, डॉट बॉल बघायला मिळतोय. 5 बॉल 24 धावांची गरज आहे सध्या या मॅच मध्ये तुर्बे 40+ ला. बामाली 40+ थोडस जल्लोष प्रेक्षकांचा सुरू आहे. 5-24 रडार मध्ये आलाय. टायमिंग प्रॉपर, टायमिंग, ताकद, नजाकत सगळं काही होतं या फटक्यामध्ये. त्याच कारणास्तव रणनीती 6 षटकार.
चार बॉल आणि आता 18 धावांची गरज. माहिती आहे बॅटर सध्या मैदानामध्ये दीपक भोईरला की ही डील फक्त षटकारानेच होऊ शकते ना की सिंगल डबल न. त्यामुळे त्याने हा षटकार ठोकलाय लगेच. 4 बॉल 18, 4 बॉल मध्ये 3 षटकार ठोकायचे. बघायचं आहे हे बॅटल. एका बाजूला विकास पावशे, एका बाजूला दीपक भोईर. या दोन खेळाडूंमध्ये चालू आहे हे सर्व कळतं. हो विलास पावशे गती परिवर्तन स्लोअर वन या क्षणाला हेच तर करायचं असतं. कारण अगदी बघू शकता बॅटर आक्रमक रवैया आजमावतोय. 3 बॉल मध्ये 1 षटकार आलाय. आता 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत दीपक भोईरला. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्यांनी लागलाय. सोडू दिला बॉलला पंच सांगतात इट इज वाईट. 3 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे लक्षात घ्या. त्यामुळे 3 षटकार जर आले तर आणि तरच सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जर तर स्थान नाही. समोरच्या दिशेने लॉफ केला फिल्डर आहेत. 1 टप्पा परंतु झेल जरी निसटला असला तरी इम्पॉर्टंट होतं षटकार अडवणं आणि तो तिथे अडवलाय. सोळा पाहिजेत आणि आता या मॅचचा रिझल्ट समोर आलेला आहे. अप्रतिम प्रदर्शन. पहिल्या सामन्यामध्ये बामाळी संघाने देखील तेवढीच दमदार कामगिरी केली. ते बरं रोहिदास संकटामध्ये उभे राहिले आणि या मॅच मध्ये निलेश पावशे संकटामध्ये उभे राहिले जिथे रन हव्या होत्या. आणि आत्ताचा बॉल तो आला निर्धाव सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत असताना बामाली 40+ या मॅच मध्ये आपलं वर्चस्व नोंदवलेलं आहे आणि लगातार 2 सामने जिंकत असताना पुढे क्वालिफाय करतायत. अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला. आणि या मॅचचा दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. संकट कालामध्ये जो खंबीर, जेव्हा विषय असतो गंभीर, तेव्हा निलेश पावशे खंबीर 24 धावांची इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना टर्निंग पॉइंट ओव्हर फेकली. 4 धावा देत असताना 2 विकेट्स घेतल्या. ते ठरतील मॅन ऑफ द मॅच.